माणसाच्या जीवनात ज्यावेळेस आनंद येतो, खतपाणी मिळतं, त्यावेळेस जीवन असं फुलतं. त्याचंच हे एक उदाहरण आहे. कितीतरी भारी वाटतं ही अशी फुलं फुलल्यानंतर बघायला. आयुष्य असं सुंदर माणसाचं असं जगायचं असेल तर असं ह्या पद्धतीनं माणसांना जगायचं. जीवनात कष्ट भरपूर केले का नाही, म्हणजे ह्या झाडाला पाणी घातलं, खत घातलं म्हणून हे बहरलं. त्याच पद्धतीनं आयुष्यात खरं कष्ट जर खूप केले का नाही तर आयुष्य ह्या फुलासारखं फुलतं. याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. ऊन वारा पाऊस सहन करून हे फुलं इतके छान उमलल्यात. आणि जीवनात कष्ट करायला माणूस घाबरतो. जरा त्रास झाला की म्हणतो मला खूप त्रास होतोय, खूप कष्ट करावं लागतं. कष्ट केल्याशिवाय असं फळ येत नाही, कष्ट केल्याशिवाय असा आनंद जीवनात येत नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. कष्ट करून कधी माणूस मेला नाही. कष्ट करणारा कधीच मरत नसतो. आजपर्यंत मी ऐकलेलं नाही की बाबा कष्ट करत करत मेला. माणूस आळसानं मरतो. तुम्ही कधीही बघा, आळशी माणसांनाच व्याधी भरपूर असतात. कष्ट करणाऱ्याला वाटत नाही, कधीच व्याधी नसतात. कष्ट कसं करायचं, किती उत्साहानं करायचं हे मला माझ्या कंपाऊंडरनं शिकवलं. आज 60 वर्षाचा माणूस पण इतका उत्साह त्या माणसाच्यात आहे का ना, प्रचंड उत्साह आहे काम करण्याचा. आणि मी असे कितीतरी उदाहरण बघितले की काय न काम करणाऱ्या माणसांना औषध गोळ्या अमकं तमकं आजार व्याधी हे सगळं आहे. पोचल्याशिवाय बहर आयुष्यात येत नसतो, हे मात्र तितकंच खरं आहे. असंच बसल्या बसल्या म्हणलं मनातलं बोलावं. हे माध्यम खूप छान झालंय बोलायला. कधी कधी आयुष्यात डिमोटिवेट जर झालो आपण ना, तर स्वतःला बोलून मोटिवेट करणं ही मला वाटतं प्रचंड मोठी कला आहे. कारण की आपल्याला मोटिवेट करायला कोणी येणार नाही, स्वतःलाच मोटिवेट व्हावं लागणार आहे. त्यामुळे असंच गप्पा मारत बसलो.